प्रबोध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकांना अट्रॅक्शन करण्यासाठी म्हणजे लोकांना आकर्षित करण्यासाठी एक अट्रॅक्शन पॉवर स्वतःकडे येण्यासाठी समाजात पदप्रतिष्ठा मिळवण्यासाठी जे तुमच्या आवडीचे लोक आहेत, जे तुमच्यापासून लांब गेलेले आहेत, या लोकांना जवळ आणण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये जे कोणी तुमचे शत्रू असतील या शत्रूंना नष्ट करण्यासाठी किंवा मग तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जी ही संकट आहेत ही संकट दूर करण्यासाठी जे काम तुम्ही सध्या करत आहात त्या कामांमध्ये असणारे जे अडथळे आहेत हे विघ्न दूर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। ही एक गोष्ट फक्त तुम्हाला तुमच्या सोबत 21 दिवस ठेवायची आहे। 21 दिवस ठेवल्याने या 21 दिवसांच्या आत लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, लांब गेलेली लोक जवळ यायला लागतील, ज्या कामांमध्ये तुमच्या अडथळे येत होते ते अडथळे कुठेतरी दूर गेलेले असतील आणि तुमची सर्व कामं ही व्यवस्थितपणे व्हायला लागतील। ज्या कामांमध्ये अडथळे विघ्न येत होते, जिथे अपयश येत होतं तिथे प्रगती व्हायला लागेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यामध्ये जे तुमचे आता प्रत्येकाचं लाईफ असतं, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अगदी कुटुंबात राहणारी स्त्री असेल, घरात राहणारी महिला असेल, बाहेर वर्क करणारी महिला असेल, पुरुषांची तर गोष्ट वेगळी असते, पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी त्याचा शत्रू असतो आणि त्यापासून त्याला धोका असतो किंवा काही ना काही त्रास हा नक्कीच असतो। तर या त्रासातून मुक्तता करण्यासाठी, या शत्रूतून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा ही शत्रुपीडा संपवण्यासाठी हा एक उपाय 100% तुमच्या आयुष्यामध्ये काम करेल। कळत न कळत आपल्याकडे एखादा वाद होतो, एखादं भांडण होतं आणि त्यावेळेस एखादा समोरचा व्यक्ती आपल्याला श्राप देऊन जातो आणि मग तो श्राप आपल्याला तेव्हा नाही जरी त्याचा काही इफेक्ट झाला तरी पण पुढे जेव्हा आपण प्रगती करायला सुरुवात करतो, काहीतरी काम करायला सुरुवात करतो, त्यावेळेस त्याने दिलेला तो श्राप असेल, ती हाय असेल किंवा तो बोललेला एखादा शब्द असेल तर तो शब्द आपल्याला लागत जातो आणि आपलं जे काही काम असतं ते काम अडत जातं, ते काम थांबत जातं। तर या सगळ्यातून मुक्तता होण्यासाठी, कुठल्याही प्रकारची बाधा घरामध्ये असेल या बाधेतून मुक्तता मिळवण्यासाठी, कुणाची नजर जर तुमच्या घराला लागलेली असेल तर ती नजर संपवण्यासाठी एक विशेष उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, हा जो उपाय आहे हा तुम्हाला कुठल्याही शनिवारी करायचा आहे किंवा अमावस्येला। शनिवार किंवा अमावस्या या 2 दिवसांपैकी कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता। सायंकाळी जेव्हा 6:30चा प्रदोष समय असतो, या 6:30 नंतर रात्री 12च्या आत तुम्ही कधीही केलात तरीही चालेल। तुम्हाला काय करायचं आहे, या उपायासाठी 2 गोष्टी घ्यायच्या आहेत। एका हातामध्ये, उजव्या किंवा डाव्या कुठल्याही हातामध्ये तुम्हाला मुठभर मीठ घ्यायचं आहे। मीठ खड्यांचंच असावं, आत्ताच घेऊन या किंवा जेव्हा उपाय करायचा त्याच्या आदल्या दिवशी आणला तरी चालेल, घरामध्ये असेल तर तेच घ्या। मीठ खड्यांचंच लागणार आहे। खड्यांच्या मिठावरती तुम्हाला 2 अख्खे लवंग ठेवायचे। काय? 2 अख्खे लवंग, ठीक आहे। मुठभर मिठावरती 2 अख्खे लवंग ठेवायचे। तुम्हाला तुमच्या घरातील जो दक्षिण भाग असतो, दक्षिण दिशा असते, या दक्षिण दिशातील कोपऱ्याला किंवा दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे, ठीक आहे। बसल्यानंतर हातामध्ये तुम्ही मीठ आणि ते लवंग घेणार आहात। हाताची मूठ तुम्हाला बंद करायची आहे। मूठ बंद केल्यानंतर जी लोक तुमच्यापासून लांब गेलेले आहेत, आता समजा माझा नवरा माझ्यापासून लांब आहे, त्यांनी मला पुन्हा परत न्यावं यासाठी मी उपाय करत आहे, तर मी म्हणणार की माझे पती सागर मला घेऊन जावे, माझे पती सागर मला घेऊन जावे, माझे पती सागर मला घेऊन जावे, असं मी म्हणेन। 11 किंवा 21 वेळा तुम्हाला म्हणायचंय, 11 किंवा 21 वेळा, ठीक आहे। 21 किंवा 11 वेळा म्हणून झालं की त्यानंतर एक मंत्र सांगतेय, हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे। ओम योनी योनी वश वश स्वाहा, ओम योनी योनी वश वश स्वाहा, हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे। म्हणून झालं की त्यानंतर ही मूठ उघडायची आहे। उघडल्यानंतर एक सफेद रंगाचा कापडाचा एक तुकडा घ्यायचा आहे। सफेद रंगाच्या कापडामध्ये ही मूठ तुम्हाला म्हणजे जे मीठ आहे ते सोडायचं आहे आणि ते लवंग जे घेतलं होतं ते देखील तुम्हाला या कापडामध्ये सोडायचं आहे। त्या कापडाला तुम्हाला आता समजा हे कापड मी घेतलेलं आहे, यामध्ये हे सगळं टाकलेलं आहे, तर या कापडाची अशी गाठ मारायची, तुम्हाला गाठ मारून याची अशी पोटली तयार होईल। ही पोटली तुम्ही रात्री जिथे झोपाल, आता सायंकाळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही कराल, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे करून झालं की त्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल
तर रात्री झोपायला गेल्यानंतर तुमच्या उशीखाली किंवा बेडखाली तुम्हाला ही जी पोटली आहे ही ठेवून द्यायची आहे. रात्रभर तुमच्या उशीखाली ठेवून द्यायची आहे. आता कुणी सांगाल ताई मी उशी नाही वापरत, मग बेडशीट खाली, गादी खाली, चटई खाली, जिथे तुम्ही झोपता तिथे तुमच्या डोक्याखाली ही पोटली असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सकाळी जेव्हा उठाल, स्नान स्वच्छ कराल, स्नान केल्यानंतर ही पोटली तिथून काढायची आणि तुमचा जो मेन दरवाजा आहे, मेन दरवाजाला आतून किंवा बाहेरच्या भागातून, कुठल्याही भागातून चालेल, फक्त मेन दरवाजा असला पाहिजे. या मेन दरवाजाला एक चूक असेल, आता प्रत्येक जण तोरण लावतच, या तोरणाच्या चुकीला तुम्हाला ही जी पोटली आहे ही अडकवून ठेवायची आहे. ठीक आहे. दिवसभर ही पोटली अशीच ठेवून द्यायची आहे. जेव्हा सायंकाळी 6 वाजतील, म्हणजे 6:30 प्रदोष समय होईल, त्यावेळेस ती पोटली तुम्हाला तिथून काढायची आहे. काढून तुम्हाला तुमच्या उशीखाली, जिथे तुम्ही जिथे झोपता त्या गादीखाली तुम्हाला नेऊन ठेवून द्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल, 11-12 वाजता, कितीही वाजता जेव्हा तुम्ही झोपायला जाल, तेव्हा तुमच्या गादी खालून, तुमच्या उशी खालून ती पोटली तुम्हाला काढायची आहे, तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि घेऊन तुम्हाला पुन्हा एकदा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे. माझे पती सागर मला घ्यायला या, किंवा माझे पती सागर मला घेऊन जा, माझे पती सागर मला घेऊन जा, असं तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. आणि 11 वेळा ओम योनी योनी वश वश स्वाहा, ओम योनी योनी वश वश स्वाहा या मंत्राचा जप करायचा आहे. ठीक आहे. एवढंच तुम्हाला करायचं आहे. असं सलग 21 दिवस करायचं आहे. एकही दिवस गॅप न पडता. मासिक धर्म सुतक काळ असेल तरीही काहीही नियम नाहीयेत, कारण याच्याशी आपला देवाशी म्हणजे देवपूजेशी काही संबंध नाहीये. त्याच्यामुळे मासिक धर्म जरी आला तरी पण हा उपाय तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे. फक्त सकाळी उठून चुकीला अटकवायचं आहे मेन दरवाजाला. रात्री सायंकाळी 6 वाजता ती तुम्हाला पोटली काढायची आहे, उशीखाली ठेवायची आहे आणि रात्री झोपण्याच्या अगोदर, जेव्हा झोपायला तुम्ही बेडवरती पडाल त्याच्या 5 मिनिटं अगोदर ती पोटली काढायची आहे आणि या मंत्राचा जप करून पुन्हा ती उशीखाली ठेवून द्यायची आहे. 21 दिवस खूप झाले. 21 दिवसांच्या आत, 3 ते 4 दिवसांच्या आत तुम्हाला याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. लांब गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ आकर्षित होईल. प्रत्येक जण तुमचा आदर करेल. ज्या ज्या लोकांनी तुमच्यावरती खोटे आरोप लावलेले असतील त्यांच्यासाठी तुम्ही जर हा उपाय केला असेल तर त्या सगळ्या व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मदत करतील, तुमच्या जवळ येतील, तुमच्या जवळ येण्यासाठी तळमळ. शत्रुपीडा संपवण्यासाठी हा उपाय केला असेल तर तुमचे जे शत्रू आहेत ते तुमचे मित्र बनायला लागतील आणि तुमच्या आयुष्यात असलेली जी शत्रुपीडा आहे ती संपूर्ण जाईल. आता तुम्ही हा उपाय नोकरीसाठीही करू शकता. एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू येऊन आलेला तर त्यासाठी देखील तुम्ही सेवा करू शकता की त्याच ठिकाणी मला जॉब मिळावा. तुम्ही एखादी मुलगी बघून आला असेल तर ती मुलगी त्याच मुलीशी लग्न व्हावं, त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. जिथे जिथे तुम्हाला यश हवं आहे, जिथे जिथे तुम्हाला तुमच्या मनासारखं करायचं आहे, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही हा अट्रॅक्शनचा, आकर्षित करण्याचा उपाय आवर्जून करू शकता. फक्त चांगल्याच ठिकाणी आणि चांगलं होण्यासाठीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अजून एक सांगायचं राहिलं ताई, 21व्या दिवशी आम्ही ही पोटली काय करायची? 21व्या दिवशी ही जी पोटली आहे ही पोटली कुठल्याही वाहत्या पाण्यामध्ये किंवा कुठल्याही एखाद्या झाडाखाली तुम्हाला ठेवून द्यायची आहे. कुठल्याही म्हणजे जे तुमच्या घराच्या आजूबाजूला, घराच्या समोर कुठलंही जे झाड असेल त्या झाडाच्या समोर, झाडाच्या खाली तुम्हाला ठेवून द्यायची आहे. किंवा जर वाहतं पाणी, नदी, तलाव काही जर जवळ असेल तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला ही पोटली सोडून द्यायची आहे, म्हणजे ही टाकून द्यायची आहे. बघा 21 दिवसांच्या आत बराचसा फरक जाणवायला लागेल. तुमची अडकलेली कामं व्हायला लागतील, यश मिळायला लागेल, प्रगतीच्या वाटा खुल्या होतील, लोक आकर्षित होतील, समाजात मान सन्मान मिळेल, पदप्रतिष्ठा मिळेल आणि प्रत्येक इच्छा जी अडलेली होती ती अडलेली प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण व्हायला सुरुवात होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.